या ठिकाणी आहे। या ठिकाणी हे चेंबरचे घाण पाणी वारंवार म्हणजे दररोजच असे वरती आलेले असते। कधी अशा या घाण पाण्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। दुर्गंधी पसरत आहे। या ठिकाणी मच्छर वाढत आहे, रोगराई वाढत आहे। तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे की हे जे चेंबरचे पाणी घाणीवरती येत आहे, ज्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे, या पाण्याचा आपण लवकरात लवकर बंदोबस्त करावा। गुरु नानक नगर 2 थेरगाव या ठिकाणी हे असे घाणपाणी साचलेले तुम्ही पाहू शकता। हे चेंबरचे घाणपाणी या ठिकाणी अशी लहान मुले वगैरे असतात। या लहान मुलांना अशा घाणपाण्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावरती हे पाणी उडते। तरी माझी थेरगावातील नगरसेवक, आमदार, खासदार तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे की गरिबांच्या जीवाची काळजी करा तुम्ही। हे नागरिक जेव्हा या ठिकाणी ये जा करतात तेव्हा गाडीवाले ये जा करतात आणि तेच घाणपाणी त्यांच्या अंगावरती उडते। गुरु नानक नगर 2 मध्ये हे घाणपाणी साचलेले आहे। जीवन नवले, सनई छत्रपती शासन पक्ष, शहराध्यक्ष, पिंपरी चिंचवड, पुणे। त्वरित यावरती कारवाई व्हावी अशी विनंती व अशी आशा करतो, कारण हे घाणपाणी नागरिकांच्या अंगावर मोठ्या प्रमाणावर उडून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत